सफरचंद खाण्याचे फायदे. 1. कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहण्यामध्ये मदत होते. 2. दातांना स्वस्थ ठेवण्यासाठी. 3. हाडे मजबूत होतात. 4. वजन कमी करण्यास लाभदायक. 5. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी लाभदायक. 6. खोकला. 7. ॲनिमिया दूर होतो. 8. कॅन्सरपासून बचाव. 9. दमा. 10. पचनशक्ती सुधारते. 11. श्वासासंबंधी समस्या. 12. त्वचेसाठी फायदेशीर. 13. सूज कमी होते. 14. प्रतिकारक शक्ती वाढते. सफरचंद खाण्याचे नुकसान. 1. वजन वाढते. 2. ॲलर्जी. 3. शुगर वाढते. 4. पोटदुखी. सफरचंद खायला सर्वांनाच आवडते, म्हणून सफरचंद हे जास्तीत जास्त लोकांच्या आवडीचे फळ आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लहान मुलांना सफरचंद खूप आवडतो आणि लहान मुलांना सफरचंद आवर्जून खाण्यासाठी दिला जातो. सफरचंद हे जगातील स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळांमधील एक फळ आहे. तेवढेच ते गुणकारी देखील आहे. सफरचंदाचे सेवन फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात केले जाते. सफरचंद खाल्ल्याने आरोग्यास काय काय फायदे होतात हे आपण पुढे पाहणार आहोत. 1. कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहण्यामध्ये मदत होते. सध्याच्या दिवसांमध्ये खूप लोकांचा कोलेस्ट्रॉल अनियंत्रित आहे. यामुळे हृदयरोग होण्याचा धोका उद्भवतो. आता कमी वयातील लोकांना सुद्धा हृदयासंबंधी आजार होत आहेत. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल जास्त वाढत असेल तर तुम्ही सफरचंद उकळवून त्याचे सेवन करू शकता. 2. दातांना स्वस्थ ठेवण्यासाठी. सफरचंदाचे दातांना स्वस्थ ठेवण्यासाठी खूप योगदान आहे. सफरचंदामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरस गुण असतात, जे व्हायरस आणि बॅक्टेरियाला दातांपासून लांब ठेवतात. त्याचप्रमाणे सफरचंदामध्ये फायबर असतो, जो दातांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतो. 3. हाडे मजबूत होतात. जर तुम्हाला दिवसाला 2 ते 3 सफरचंदे खाल्लीत तर नक्कीच तुमची हाडे महिन्याभरात मजबूत होतील. सफरचंदामध्ये खूप प्रकारचे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असल्यामुळे सफरचंद खाल्ल्यामुळे माणसाची हाडे मजबूत होतात. सफरचंद खाल्ल्यामुळे थकवा देखील कमी होण्यास मदत होते. 4. वजन कमी करण्यास लाभदायक. सकाळच्या वेळेस सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही सफरचंद सकाळी खाल्ले तर यामुळे तुम्हाला सारखी भूक लागणार नाही. यामुळे तुम्ही कमी खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी मदत होते. 5. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी लाभदायक. सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि फायबर असतात. जर सफरचंद नियमित खाल्ला तर रात्रीच्या वेळीस कमी दिसण्याची समस्या देखील दूर होते. त्याचप्रमाणे सफरचंद खाल्ल्याने मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या आजारापासून देखील बचाव होतो. सफरचंदाचा किसून आणि शिजवून डोळ्यांना लावले तर डोळ्यांचे आजार देखील कमी होतात. अशा प्रकारे सफरचंद हा डोळ्यांसाठी देखील खूप लाभदायक आहे. 6. खोकला. जर तुम्हाला खोकला झाला असेल तर तुमच्यासाठी सफरचंद लाभदायक ठरेल. सुक्या खोकल्यासाठी सफरचंद खूप लाभदायक आहे. यासाठी तुम्हाला सफरचंदाचा 1 ग्लास रस काढून सकाळी प्यावे लागेल. जर तुम्ही रोज पिकलेले गोड सफरचंद खाल्लेस तर तुम्हाला त्याचा आणखी फायदा भेटेल. 7. ॲनिमिया दूर होतो. शरीरामध्ये आयरनची कमी झाली असेल तर शरीरात अशक्तपणा जाणवायला लागतो. याचा परिणाम देखील शरीरातील रक्तावर होतो. जर तुम्ही नियमितपणे सफरचंद खाल्ले तर शरीरात रक्ताची कमी पडणार नाही. सफरचंदामध्ये आयरन खूप मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे शरीरातील रक्त देखील साफ होण्यास मदत होते आणि शरीरात आयरन देखील तयार होते. 8. कॅन्सरपासून बचाव. सफरचंद फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक स्रोत आहे. हे कॅन्सरला आणि ट्यूमरला थांबवण्यासाठी मदत करतात, तसेच कॅन्सरच्या सेल्स देखील नष्ट करतात. महिलांमध्ये सफरचंद खाल्ल्यामुळे कॅन्सरने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सफरचंद फुफ्फुस, हृदय, छाती, पोट यासारखे कॅन्सर थांबवण्यासाठी फायदेशीर आहे. 9. दमा. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तुम्हाला सफरचंद खाणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद फ्लेवोनॉइड्समध्ये समृद्ध असतात. दम्यासाठी फ्लेवोनॉइड्स फायदेशीर मानले जाते. यामध्ये
दमॅटिक गुणधर्म असतात, जे दम्याचा धोका कमी करून आपल्याला अधिक चांगले श्वास घेण्यास मदत करते. 10. पचनशक्ती सुधारते. सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते, जे पाचन क्रियेस महत्त्वाचे ठरते. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास सहाय्यक ठरते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तंतुमय पदार्थ खाल्ल्याने अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो, त्यामुळे ते अधिक गतीने पचतात. 11. श्वासासंबंधी समस्या. आपले श्वसनतंत्र अत्यंत संवेदनशील असते. अनेक लोकांना श्वासासंबंधीचा त्रास असतो. अनेक समस्या कोशिकांच्या बिघाडामुळे निर्माण होतात. श्वास समस्यांमध्ये प्रमुख अस्थमा हा सर्वात अपायकारक असतो. अस्थमाचा परिणाम कमी करण्यासाठी सफरचंद फारच प्रभावशाली ठरतो. श्वास घेण्याचा त्रास असलेल्या लोकांना सफरचंद खाण्याचे फायद्याचे आहे. 12. त्वचेसाठी फायदेशीर. सफरचंद आणि मध यांचे मिश्रण दुधात मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार बनते. सफरचंदामध्ये सापडणाऱ्या प्रतिरोधकामुळे त्वचा अधिक चमकदार बनते. सफरचंदाच्या फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरूम, डाग कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे सफरचंद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 13. सूज कमी होते. सफरचंदामुळे सूज कमी होण्यास मदत होते. सफरचंद नेहमी सालीसोबत खायला पाहिजे. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने सूज कमी होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सालीमध्ये फ्लेवोनोइड क्वेरसेटिन असतो, त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. 14. प्रतिकारक शक्ती वाढते. शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती जास्त असणे गरजेचे आहे. रोज उपाशीपोटी एक सफरचंद खाऊन तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती वाढवू शकता. सफरचंदामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, अन्य पोषक तत्व जास्त असतात, जे प्रतिकारक शक्ती वाढवतात. सफरचंद खाण्याचे नुकसान. 1. वजन वाढते. सफरचंद खूप लाभदायक फळ आहे, पण त्याच्यात कॅलरीज आणि शुगरचे प्रमाण जास्त आहे. याच्या अधिक सेवनाने वजन जास्त वाढते. 2. ॲलर्जी. काही लोकांना सफरचंद खाल्ल्यावर ॲलर्जी होते. यामुळे काही लोकांना ओठांना आणि जिभेला सूज येते. याशिवाय तोंडाच्या आजूबाजूला खाजसुद्धा येते. 3. शुगर वाढते. सफरचंदामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषक तत्व असतात. कार्बोहायड्रेट्सचा जास्त उपयोग शरीरात ऊर्जेसाठी होतो आणि सफरचंद जास्त खाल्ले तर शुगरचे प्रमाण वाढते. 4. पोटदुखी. सफरचंदामधील उच्च फायबरमुळे खूप वेळा गॅस्ट्रोस्टायनल सिस्टीममध्ये गॅस निर्माण होतो आणि यामुळे पोटात दुखण्यासारखी समस्या उद्भवते. सफरचंदविषयी विचारलेले प्रश्न. सफरचंदाची शेती कुठे केली जाते? सफरचंद जास्तीत जास्त पर्वतीय प्रदेशात आढळतो. सफरचंदाची शेती मुख्यतः जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये केली जाते. काश्मीर सफरचंदासाठी खूप प्रसिद्ध आहे. सफरचंद खाण्यासाठी योग्य वेळ. तुम्ही सकाळी नाश्ता केल्यानंतर 1 तासानंतर किंवा जेवण झाल्यानंतर 1 ते 2 तासानंतर नियमित सफरचंद खाऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.